ज्यावेळी हे सत्यनारायणचे व्रत जो कोणी मनुष्य भक्तिभावाने करतो त्यावेळी त्याचे सर्व दुःखे नाहीसे होतात। याप्रमाणे नारायण भगवंतांनी सांगितलेले व्रत मी तुम्हाला सांगितले। ऋषी पुन्हा विचारतात, त्या ब्राह्मणापासून हे व्रत नंतर कोणी ऐकले व कोणी केले हे पण ऐकण्याची इच्छा आहे असे म्हणतात। एकदा हा ब्राह्मण आपल्या वैभवाने सत्यनारायणची पूजा करीत असताना एक लाकडे विकणारा मुळीक्या त्या ठिकाणी आला। तो मुळीक्या तहानेने व्याकुळ झालेला असल्यामुळे मस्तकावरची मुळी बाहेर ठेवून ब्राह्मणाच्या घरी आला। तर त्या ठिकाणी सत्यनारायण पूजा चाललेली पाहून तिथे बसला, कथा ऐकली, प्रसाद घेतला आणि लाकडाची मुळे मस्तकावर घेऊन या गावात लाकडे विकून मला जे द्रव्य मिळेल त्या द्रव्याने मी पण सत्यनारायणची उत्तम पूजा करील असा संकल्प त्याने केलेला आहे। आणि नगरामध्ये गेला तर त्या नगरात धनिक लोक राहत असल्यामुळे त्याला मुळीचे दुप्पट द्रव्य मिळाले आणि पूजेचे सर्व साहित्य घेऊन आपल्या घरी आला। आपले बांधव मित्र यांना बोलावून त्याने सत्यनारायणची उत्तम पूजा केली आणि तो मुळीक्या सत्यनारायण पूजनामुळे सर्व दुःखातून मुक्त होणं, धनधान्याने समृद्धी होणं, या लोकात सुख भोग लागला। शेवटी सत्यनारायण प्रभुरूपी गेला। या ठिकाणी सत्यनारायण कथेतील द्वितीय अध्याय समाप्त झाला। हरे नमः। श्री सत्यनारायण भगवान की जय। ब्राह्मणासह दक्षिणा देऊन आशीर्वाद घेत असे। त्याची भार्या पत्नी सुंदर वंदना अत्यंत रूपवान होती। एके दिवशी तो राजा पत्नीसह नदीच्या तीरावर सत्यनारायणची पूजा करू लागला होता। तर व्यापारासाठी पुष्कळ धनधान्य घेऊन साधुवाणी त्या ठिकाणी आलेला आहे। नौका नदीच्या तीरावर उभे केले। राजाच्या जवळ येऊन राजाला नमस्कार केला। महाराज, आपण हे काय करीत आहात? कोणते पूजन करीत आहात? मला सविस्तर सांगा, माझी पण ऐकण्याची इच्छा आहे असे म्हणाला। राजा म्हणाला, धन पुत्र ऐश्वर्याने संपन्न होण्यासाठी अत्यंत तेजस्वी असलेले महाविष्णूचे सत्यनारायणचे पूजन मी या ठिकाणी दर महिन्याला करीत असतो, कारण त्यांच्या कृपेने मला सर्व धनधान्य संतती पुत्र सर्व प्राप्त झालेले आहे। आणि नंतर हे ऐकल्यानंतर साधुवाणी म्हणाला, महाराज, मला पण संतती नाही। या व्रताने नक्की होईल असे बोलून हे व्रत त्याने ऐकलेले आहे आणि प्रसाद घेऊन व्यापारासाठी दुसऱ्या गावी निघाला होता। तर आपल्या घरी आलेला आहे। आपल्या घरी आल्यानंतर त्याने हे व्रत आपल्या पत्नीला सांगितले। ज्यावेळी मला संतती होईल त्यावेळी मी हे सत्यनारायणचे उत्तम पूजन करील असं त्याने नवस केलेला आहे। अशा प्रकारे व्रत शिरवाण साधवाने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला हे व्रत सांगितले। त्याची पत्नी आनंदी अंतःकरणाने पतीची सेवा करीत असताना सत्यनारायणच्या कृपा प्रसादाने गर्भवती झाली। नंतर दवामना स्रोताचे एक कन्या रत्न झाले। ती कन्या शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे प्रत्येक दिवशी वाढू लागली, म्हणून तिचे नाव कलावती असे ठेवण्यात आले। नंतर काही दिवसांनी लीलावतीने साधवाण्याला मधुरवाणीने प्रश्न विचारला, महाराज, पूर्वी नवस केलेले सत्यनारायणचे व्रत आपण कधी करणार आहात? असा प्रश्न ऐकताच साधवाणी म्हणाला, हे प्रिय कलावतीच्या विवाह प्रसंगी लग्नाच्या वेळी मी हे सत्यनारायणची पूजा करील। अशा प्रकारे पत्नीचे समाधान करून साधवाणी व्यापारासाठी दुसऱ्या गावी फिरू लागलेला आहे, गावोगावी फिरू लागलेला आहे। आणि त्याची कन्या कलावती गुणाने आणि वयाने मोठी होऊ लागलेली आहे। साधवाण्याने आपली मुलगी लग्नास योग्य झाली असे पाहून मित्रमंडळी बरोबर विचार केला। लगेच उत्तम वर शोधण्यासाठी एका दूताला आज्ञा दिली आणि तो दूत वर शोधत असताना कांचन नावाच्या नगरीला आला। तो दूत एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला। त्यावेळी सर्व गुण संपन्न सुंदर अशा वाण्याच्या मुलाला पाहून साधवाण्याने आपल्या मुलीचे कन्यादान केलेले आहे आणि त्या सत्यनारायणची पूजा करण्यास तो विसरलेला आहे। त्यामुळे त्याच्यावर भगवान रागावले। व्यापारात चतुर असणारा साधुवाणी काळाच्या प्रणेप्रमाणे जावायला बरोबर घेऊन व्यापार करण्यासाठी फिरू लागलेला आहे, परंतु हा वाणी माझ्या सत्यनारायण पूजेच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झालेला आहे। याला भयंकर दुःख प्राप्त हो असा सत्यनारायण प्रभूंनी शाप दिला आणि शाप देता क्षणी ते चंद्रकेतूच्या
नगरामध्ये रत्नापुरामध्ये व्यापार करू लागले होते, तर चंद्रकेतूच्या राजवाड्यामध्ये काही धनाची चोरी झालेली आहे आणि ते चोरलेले जे धन होते ते घेऊन साधू आणि ज्या ठिकाणी व्यापार करण्यासाठी थांबले होते त्या दिशेने पळू लागलेले आहेत। सैनिक आपला पाठलाग करीत आहेत असे पाहून चोर घाबरले। चोरीचे राजद्रव्य साधवाड्याच्या दाराजवळ टाकून ते चोर पळून गेलेले आहेत आणि सैनिक त्या ठिकाणी आले असता साधवाणी व त्याचा जावाई हे दोघच चोर आहेत असे समजून त्या दोघांना बेड्या घालून राजा समोर आणले। राजाने फारसा विचार न करता त्यांना किल्ल्याच्या कारागृहामध्ये टाकण्याची आज्ञा दिली। त्यावेळी आम्ही चोर नाही असे म्हणत होते, परंतु सत्यदेवाच्या मायेमुळे त्यांचे बोलणे कोणीच ऐकले नाही। उलट साधवाड्याचे सर्व द्रव्य जप्त करण्यात आले। तेव्हापासून साधवाड्याच्या पत्नीला फार दुःख प्राप्त झाले। घरातील सर्व संपत्ती नाश पावल्यामुळे साधवाड्याची पत्नी घरोघरी भिक्षा मागू लागली। साधवाड्याची मुलगी कलावती पण घरोघरी भिक्षा मागू लागली। एके दिवशी भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली। सायंकाळी प्रदोषकाळी सत्यनारायणची पूजा होती। तिथे बसली, कथा ऐकली, प्रसाद घेतला। अन्नदान असल्यामुळे महाप्रसाद घेऊन तिला घरी येण्यासाठी रात्र झाली होती। तर मुलीला आईने विचारले, मुली तू इतके कोठे होतीस, तुझ्या मनात काय विचार चालू आहे? हे ऐकून कलावती म्हणाली, ही आई मी का ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायणची पूजा असल्यामुळे प्रसाद घेऊन आल्यामुळे मला येण्यास उशीर झालेला आहे। मुलीचे वाक्य ऐकल्यानंतर साधवाड्याच्या पत्नीने सत्यनारायण पूजा करण्याचा निश्चय केला आणि त्या दोघी असणाऱ्या पतिव्रता असणाऱ्या दोघीने सत्यनारायणची उत्तम पूजा केली। हे भगवंता, माझ्या पतीचे जावयाच्या अपराध क्षमा करण्यात आपण समर्थ आहात अशी सत्यनारायण प्रभूला प्रार्थना केलेली आहे आणि सत्यनारायण भगवान संतुष्ट झाले आणि नंतर चंद्रकेतूच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितले की हे राजा, तू जे 2 वाणी बंदिशाही टाकलेले आहेस त्यांना सकाळी सोडून दे। त्यांचे जे धन घेतले आहेस त्यांना ते परत दे। असे जर न करशील तर धन पुत्र राज्य यासह मी तुझा नाश करील असे राजाला स्वप्नात सांगून सत्यनारायण प्रभू अंतर्धान पावले आणि नंतर सकाळी उठून राजाने सभेमध्ये बसून सर्वांना